खूप वादळी वारं आलं होतं, त्याच्यामुळे आहे ना आमचं जे आंब्याचं झाड लावलेलं होतं ना, आमच्या अक्काने लावलं होतं. घराच्या पाठीमागं 5-6 झाडं लावले होते. त्याच्या सर्व जे कैऱ्या आहे ना त्या पडून गेलेल्या आहे. आणि आम्ही आता त्या निवडतोय, कारण की अक्काचं चालू होतं लोणचं टाकू आपण. तर लोणचं आवडतं. पहिल्यांदा तर मम्मी बोलली होती लोणचं नका म्हणून, बरे आंबे घरचे खायला. हां, पण मग आता ते पडले ना तर त्यांचा काहीतरी उपयोग केलाच पाहिजे. तर त्याच्यामुळं चालू आहे निवडायचं काम. खूपच नुकसान झालेलं आहे. आताही पिकायला काढल्या का लोणच्याला काढल्या? पिकल्यानंतर लोणचं करायचं. काय करायचंय अक्का? काय करायचंय त्याचं? याचं लोणचं करायचंय. हा, हे फुटलेलं आहे ना. मग फुटलेलंच याचं लोणचं होतं. फोडूनच करायचंय ना त्या काय असं पायथ्यानं सोडून आणि ते आंबे आंबे का? हे गोणीत टाकायचे आंबे. आणि ते हे निवडले का? ती बाहेरची गोणी आहे का आपली अजून एक मम्मीने ठेवले बघ परच्यात, ती पण आण. ती पण निवडायला लावेल्या. भुसा भुसा हरभऱ्याचा. हा अक्का सांग काय? गोणी आणून भुस टाकायचं त्याच्यात, मग पिकाचं ते तवा. हा अक्का, हा आमच्या अक्का म्हणतीये भुसा टाकून पिकवायचं आंबे. पारंपरिक पद्धत आहे ही जुनी. आमच्या अक्का आधी आमची इथं आहे ना केळीचं झाड होतं भरपूर मोठं. तर केळीच्या झाडाचे जे हे राहायचे ना केळी, ते काढायचं ना आम्ही भुशात पिकायला ठेवायचो. तो भरपूर चांगली पिकत होते. म्हणजे नाही का पारंपरिक पद्धत आहे, केमिकल नाही काही नाही असं. तर काल काय झालं, ते पापड हे केले का, झटकले का? तुला मम्मीने सांगितलं ते झटकले का तू पापड? याचं लोणचं बाई वर्षभर इतकं लोणचं होतं. काय आणायचंय अक्का? गोणी त्याच्यात भुस टाकून आणते याचं. तर बघा फ्रेंड्स, आमचे पापड पण उडून गेले. आम्ही परवा पापड केले होते, पण इतकं वार सुटलं ना की पापड पण आमचे उडून गेले आहे. काजलनी भुस आणलेला आहे आणि अक्का त्याच्यात कैऱ्या आहे ना पिकायला ठेवत आहे कोणीमध्ये. ह्या कैऱ्या आपण बाजूला काढलेल्या आहे लोणच्यासाठी. हे बघा, पकड तिला, पकड. माझा पण अर्धा वाटा आहे, आम्ही पण बसलेलो होतो, असं काही हे नाही. पकड पकड.